आता शाळा सुरू झाल्या आणि तसेच आम्ही गावी निघालो. लगोपाठ 4-5 दिवस सुट्ट्या आल्या. उन्हाळ्यामध्ये काही जाणं झालं नव्हतं आणि आतासुद्धा उन्हाळाच वाटतोय. पाऊस आमच्याकडे अजिबात नाही आहे आणि एकदाही एक पाऊस आलेला नाही आहे आणि इकडे आलो तर इकडेही तसंच वातावरण आहे. एकदम कडक ऊन तापलेलं आहे. इकडेसुद्धा पाऊस नाही आहे. आईन त्यांच्या भरपूर मिरची लागवड करतात दरवर्षी, तर पहिलाच तोडून आणलेला आहे आणि असा अंगणामध्ये ढीग करून दिलेला आहे. गावातल्या बायका तोडायला गेल्या होत्या. त्याच आता निवडून सगळं पाऊच भरून इथूनच विकायला नेणार आहेत म्हणून त्यांचं काम चालू आहे. यांचे रोजचेच कामं आहेत हे रेग्युलरचे. आता मिरची सुरू झाली की हेच कामं करतील. मागच्या दारी एक छोटंसं नारळाचं झाड आहे, त्याला 4-5 नारळ लागलेले होते. आई बोलली की हे नारळ तोडून घ्या, नाही तर मग दुसरंच कोणीतरी चोरून नेईल, म्हणून दिवचा मामा इथे त्याला चढवलेलं होतं नारळ तोडण्यासाठी. झाड काही एवढं उंच नाही आहे, तरीसुद्धा शिडी लावली, तोडता येत नव्हतं. आणि संध्याकाळी मस्त असा सनसेट होत होता. घराला लावूनच इथे शेत आहे ना, पाऊस नसल्यामुळे असं दिसतं, नाहीतर मग पाऊस आला की खूपच मस्त हिरवंगार वातावरण असतं इकडचं. आणि सगळे एक एक करून नारळ तोडून घेतले आम्ही. आणि हा आमचा दिवचा लहान भाऊ बघा, तो तर नारळाच्या झाडावरच चढणार होता, पण आम्ही त्याला काही चढू दिलं नव्हतं. सगळे नारळ तोडून घेतलं. चला आता आम्ही पाणी पितो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.